आताच आपण बघितलं ते भीषण अपघाताचं फुटेज नाशिक मधील ही घटना आहे। लगबगीचा वेग जीव घेणा ठरला। नाशिकच्या कन्नमवार उड्डाण पुलाजवळ ही दुर्घटना घडली आहे। चारचाकीचा ताबा सुटल्याने टेम्पो चालक जखमी झाल्याची घटना आपल्याला इथे दिसत आहे। त्र्यंबक रोडवर आणखी एक अपघात, त्यामुळे वेग मर्यादा असावी अशी नागरिकांची तीव्र मागणी होत आहे। पाहूया सविस्तर वृत्त। नाशिक शहरातील त्र्यंबक रोडवरील पिनॅकल मॉल जवळ झालेल्या अपघाताची घटना ताजी असतानाच एका चारचाकी वाहनाचं नियंत्रण सुटलं आणि त्याच्या समोर असलेल्या टेम्पोला जोराची धडक दिल्याची घटना दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली। नाशिक येथील कन्नमवार उड्डाण पुलाजवळ ही घटना घडली। यामध्ये सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, मात्र टेम्पो चालक हा जखमी झाला। टेम्पो चालक हा बळी मंदिर कडून गवळाणे गावाकडे जनावरांचा ऊस म्हणजे चारा घेऊन जात असताना ही दुर्घटना घडली। पाठीमागून आलेल्या चारचाकी वाहन चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात घडला। याबाबत टेम्पो चालक काय म्हणतो ऐकूया। वर चढलो होतो। नाही राहिलं कुठे? गवळाणे गाव। कुठून कुठे चालला होता? मी आता बळी मंदिर गवळाणे चाललो होतो। बरं, काय चारा घेऊन गायांचा। बरं, काय काय घडलं आता घडलं असं का, हा इतका जोर चालला त्याची ब्रेकच लागली नाही मागून। कोणती गाडी होती? ही गाडीचं काय नाव आहे आता आपल्याला आयडिया नाही। हा, ओके। पण मग ही ना डायरेक्ट मागून येऊन ठोकली। तुम्ही पुढे होते का मागे होते? मी पुढे होतो। यांनी मागून ठोकली आणि बरं ठोकली अशी का, एवढी जोरात ठोकली की डायरेक्ट गाडी मावरी गंगेत गेली असती, तरी मी कंट्रोल करून गाडी साईडला म्हणजे तिथपर्यंत जाऊन। नाव काय तुमचं? गणेश मोरे। गणेश मोरे। राहिला कुठं? गवळाणे। या परिसरात वाहन नेहमीच भरधाव वेगात चालतात, त्यामुळे अपघाताच्या घटना सातत्याने इथे घडत असतात असं नागरिकांनी सांगितले। त्यामुळे या ठिकाणी वेगावर नियंत्रण ठेवणारे फलक तसेच वेग मर्यादा असायला हवी अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जाते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे।